सकाळीच आज आपण पहिलं मार्केटला आलो, कारण की आपलं मटेरियल खूप संपलं होतं, तर ते मटेरियल घेणं खूपच गरजेचं होतं. तर मार्केटमधनं आपल्याला जे काही लागतंय ते घेऊन तर आता आपण निघाले. तर इथून पुढं आपलं शेड्यूल परत वेगळं आहे. आज थोडासा लेट झाला आहे तसा, कारण सकाळी बटाटे वगैरे पण नव्हते त्याच्यामुळं. आता इथून पुढं आपल्याला जायचं आहे जिममध्ये, त्याच्यासाठी आपण डाएट करून घेतला आणि डायरेक्ट आलो जिममध्ये. आजचा वर्कआउट होता आपला चेस्ट, आज आपल्याला चेस्टचा वर्कआउट करायचा आहे. तर त्यासाठी मी वॉर्मअप करून घेतला आणि वर्कआउटला सुरुवात केली. गेली 15 दिवस झालं मी रावळ फूड्समध्ये पण चॅलेंज घेतलेले आहे, तर त्यामध्ये व्हिडिओ टाकत आहे. जर कोणाला चॅलेंज पाहिजे असेल तर तुम्ही रावळ फूड्स 18 सर्च करून त्यावर पाहू शकता. आणि त्यानंतर घरी आलो. घरी आवरल्यानंतर हर्षल दादांनी मी वरती गोण कशी घेऊन जायची बटाट्याची असा विचार करत होतो, पण हर्षल दादांनी बटाटे उचलले डायरेक्ट वर घेऊन आले. त्यानंतर आला आपला डाएटमध्ये रोज आपल्यासारख्या मुलांना फळं खायला मिळत नाही, पण कधीतरी मिळतात तर खाऊन घ्यायची. मग बटाटे लावले आपले आणि आंघोळ करून घेतली, मसाला तयार केला वडापावचा. मग मंदिरात जायला निघालो. रोज मी आवरून झाल्यावर पहिलं मंदिरात जातो, दर्शन घेतो महादेवाचं. आणि आपण डुडुगाव या एरियामध्ये राहतो. महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाला म्हणलं की आता तुझा आशीर्वाद नेहमी असू दे, कारण अजून एक नवीन सुरुवात करतो आहे, जी सोनूज ब्लॉग ऑफिशियल हे अकाउंट ओपन करून. त्यानंतर आलो आपल्या शॉपवर आल्यानंतर पहिल्या दुकानाचा आशीर्वाद घेतो आणि मग आपल्या व्यवसायाला सुरुवात करतो. तर आपला जुना शाळेतला मित्र मला भेटायला आला होता, अजय जाधव. त्याला भेटलो आणि त्याचं एक काम होतं, तिथे एक 10 मिनटं जाऊन आलो. तर आजचा दिवस आपला अशा पद्धतीने पूर्ण झाला. तर आपण भेटूया आता उद्या.